मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळते की नंदिनी युगला विचारत असते की अरे नक्की काय झालंय. तो हॉस्टेलमधून आल्यापासून मी बघते की तू खूप बदललाय. त्या दिवशी बाप्पाचं दर्शन घेताना तुझ्या डोळ्यात पाणीही आलं होतं जरा. तुझ्याशी कोणी काय बोललं का तू दचकून जातो. तर इकडे आता युग रागावत उद्धटपणे बोलतो की तुला काय करायचंय. हे बघ बहिणी, एक गोष्ट लक्षात ठेव. माझ्या पर्सनल लाईफ मध्ये मला कोणी इंटरफेअर केलेलं आवडत नाही. तर आता या दोघांचं हे बोलणं रम्या ऐकते आणि तिला खूप आनंद असतो की या दोघांचं भांडण होतंय. युग आता जोरातच ओरडत असतो आणि म्हणतो की हे बघ, यापुढे मला काही असले प्रश्न विचारायचे नाही. त्यावेळेस तिथे जीवाची एंट्री होते आणि तो युगवर रागवत म्हणतो की नंदिनीशी बोलायची ही पद्धत झाली का. तर युग म्हणतो की मग तुझ्या बायकोला विचार, कशाला उगाच नको त्या चौकशा करत असते. त्यावेळेस जीवा म्हणतो की गप्प नंदिनीची माफी माग, नाहीतर तुला पुन्हा हॉस्टेलला पाठवून देईल. अखेर आता युगला नंदिनीची माफी मागावी लागते. तर मित्रांनो, आता नंदिनीवर युगने काटा घातलाय म्हणजे त्याला राग येतो नंदिनीचा, कारण की तिची त्याला माफी मागावी लागली. त्यामुळे आता पुढे काय होईल सगळं पाहणं रंजक आहे.